बाभुळगाव तालुक्यातील अंतरगावजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यवतमाळ धामणगाव मार्गावरील बाभुळगाव तालुक्यातील अंतरगाव बसस्थानकाजवळ मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास चारचाकी इको कार आणि दुचाकीची भीषण धडक होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाभुळगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बांधकामावर काम करणारे लातूर येथील कामगार काम आटोपून इको कार क्रमांक MH24BL 4144 ने लातूरकडे जाण्यासाठी निघाले होते. बाभुळगावहून यवतमाळकडे भरधाव जात असताना अंतरगाव बसस्थानकाजवळ कार अचानक अनियंत्रित झाली. याचवेळी यवतमाळकडून येणाऱ्या बजाज पल्सर क्रमांक MH29CK 8634 या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर इको कार रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभडीच्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत दुचाकीवरील अनुष्का येरमे वय अंदाजे 22 वर्ष हिला गंभीर दुखापत झाली. ग्रामस्थांनी तात्काळ दोन्ही जखमींना बाभुळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच अनुष्का येरमे हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुचाकी चालक आर्यन धुर्वे वय अंदाजे 25 वर्ष याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले. इको कार चालकाचे नाव दिगंबर धुमाळ असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दोन्ही दुचाकीस्वार हे यवतमाळचे रहिवासी असल्याची चर्चा आहे.